कुलस्वामी खंडेराया देवस्थान, नळवणे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी आहोत. आपल्या जुन्नर आणि पारनेर तालुक्याचा एकंदरीत विचार केला तर या दोन तालुक्यांमध्ये बरेच अशी नामांकित देवस्थानं आहेत, परंतु त्या सगळ्यांपेक्षा आगळं रूप असं धारण केलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि अतिशय सुंदररित्या व्यवस्थापन असलेलं. अगदी तुम्ही एप्रिल मे मध्ये जरी आलात तरी या मंदिराचं सुंदर असं हिरवंगार जे आपण आता थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत ते तुम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणचं जे विश्वस्त मंडळ आहे त्यांनी खूप मेहनतीनं या ठिकाणी हे देवस्थान सुंदर कसं राहील यासाठी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत. आपण जसजसं आता आतमध्ये सुरू जात आहोत, इकडून प्रवेशद्वारावरून आपण प्रवेश करत आहोत. बघा किती सुंदर, म्हणजे एखाद्या सुंदरात सुंदर अशा बागेत आलो आहे असा आपल्याला आभास होतो. मंदिर नाही अशी कल्पना या ठिकाणी करणं अशक्य आहे. म्हणजे प्रत्येक मंदिर हे सुंदर अशा बागेसारखं असावं अशी ही संपूर्ण हिरवगार लॅश ग्रीन असं हे मंदिर आहे. या ठिकाणी विवाह, साखरपुडा, साक्षीगंध यासारखे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी देवस्थान ट्रस्टकडून या ठिकाणी हे मंदिराचा परिसर उपलब्ध करून दिला जातो. हे बघा किती सुंदर असं या ठिकाणी हरळीचं गवतसुद्धा आहे, फुलझाडं आहे, शोभेची झाडंसुद्धा आहेत. हे सभागृह आहे, चांगलं सभागृह आहे, सुंदर कार्यक्रम होतो त्या ठिकाणी. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा, वापरण्यासाठी सुद्धा पाण्याची अतिशय सुंदर अशी या गडावरती व्यवस्था आहे. दीपमाळ आहे, पाण्याच्याच पाठीमागं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अन्नदानचा सुद्धा कार्यक्रम प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी होत असतो. चंपाषष्ठीचा कार्यक्रम हा या ठिकाणी या मंदिराचं खरं वैशिष्ट्य आहे. अतिशय सुंदर असा चंपाषष्ठीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. सुंदर असं अतिशय पुरातन मंदिर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सदर मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा 26/11/2006 रोजी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय तत्कालीन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेला आहे.
या पालख्या आहेत मिरवणुकीसाठी चांदीच्या. अतिशय सुंदर असे खंडोबांची मूर्ती आहे. करोडपती विचारमनसाठी आपलाच अनिकेत देशमाने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.